माय लॉर्ड, आज माझ्या अशिलाच्या विरोधात संपूर्ण गाव आहे. का तर या गावावर गायकवाड कुटुंबाची असणारी दहशत. या घरामध्ये एक मंत्री आहे, एक पैलवान आहे आणि सत्ता आणि ताकदीच्या जोरावर यांनी खोटे साक्षीदार उभा करायला चालू केलंय. खोटे नाटे आरोप लावले जात आहेत. आरोप सिद्ध करण्यासाठी यांच्याकडे एकही सबळ पुरावा नाही. जे आहेत ते खोटे साक्षीदार आहेत. म्हणजे हा सगळा गाव खोटं बोलतोय आणि तुमचे आशील तेवढं खरं बोलतायत. जस साहेब, हे लॉजिक काय पटत नाहीये. गायकवाड कुटुंबाची एवढी दहशत असती तर रणविजय गायकवाड आणि प्रतापराव गायकवाड हे 2 वर्ष गायब झाले नसते. आणि प्रतापराव गायकवाडांच्या अंगावर असणाऱ्या जखमा त्या काय त्यांनी स्वतःच केलेल्या नाहीयेत. जखमा त्यांचं त्यांनी बी करून घेतल्या असत्या. काय सांगाव? होय माय लॉर्ड, एखाद्याच्या विरोधात जर गुन्हा सिद्धच करायचा असेल तर काहीही करता येतं. जसे हे डॉक्युमेंट. मी आपल्याला विनंती करतो की आपण हे डॉक्युमेंट पाहावे. माझ्या अशिलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी स्वतः रणविजय गायकवाड यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या अशिलाच्या नावावर केली. का? कशासाठी? माहिती आहे, नंदिता गायकवाड यांनी जबरदस्ती करून, ब्लॅकमेल करून ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली आहे. असंच म्हणायचं ना तुम्हाला? होय होय साहेब, एकदम बरोबर आहे. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. माय लॉर्ड, या नंदिता गायकवाड 1 नंबरच्या स्वार्थी, पाताळ यंत्री आणि हुकुमशाही वृत्तीच्या आहेत. नाही म्हणजे बनाव कसा रचायचा हे त्यांना चांगलं ठाऊक आहे आणि पैसे कसे लुबाडायचे हे सुद्धा त्यांना चांगलं माहिती आहे. पैशासाठी वाटेल ते करायला ते तयार असतात. ऑब्जेक्शन मी लॉर्ड. माझ्या अशिलावरती खोटे आरोप केले जात आहेत. खोटं नाही, खऱ्या आरोपाबद्दलच बोलतोय. मिलॉर्ड, या नंदिता गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सगळ्या गावावर आपलीच दहशत असावी हे सिद्ध करणारे पुरावे आहेत माझ्याकडे आणि सरकारी विभागातर्फे चौकशी होऊन त्यांचं सरपंच पद सुद्धा निलंबित झालेलं आहे. त्याचे पुरावे. याचाच अर्थ असा होतो जज साहेब की नंदिता गायकवाड यांच्यावर कुठलाही दबाव नव्हता आणि गायकवाडांची दहशत पण नव्हती. उलट सगळ्या गावावर आपली दहशत असावी या हेतूने रणविजय गायकवाड आणि प्रतापराव गायकवाड यांना मारण्याचा कट यांनी रचला होता. नाही, कशावरून म्हणालाय तुम्ही हे समज? पुरावा काय आहे? पुरावे सादर करण्याची परवानगी असावी माय लॉर्ड. अनुमती आहे. माननीय परेश पाटलांना बोलवण्यात यावं. परेश पाटील हाजीर हो. याच्यावर हात ठेवून शपथ घ्या. जे बोलेन खरं बोलेन. जे काय बोलेल ते खरं बोलेल. तुमचं नाव? मी माननीय परेश पाटील. तुम्ही यांना ओळखता का? हो, म्हणजे काय? तायडी नंदिता गायकवाड. अहो, यांना कोण ओळखत नाही?
तुमचं काय मत आहे यांच्याबद्दल? ही बाई एक नंबरची बिलंदर, स्वार्थी, ढोंगी आणि कपटी आहे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट मी लॉर्ड. मला सांगा, राणा यांचा मर्डर करण्याचा प्रयत्न कुणी केला? ते आम्हीच केला, नंदिता गायकवाड यांच्या सांगण्यावरनं. आणि प्रतापराव गायकवाड यांना 2 वर्ष किडनॅप करून कुणी डांबून ठेवलं होतं? हे आम्हीच बनवलं साहेब. आम्ही फक्त 2च वर्ष त्यासनी किडनॅप केलं होतं. नंतर 6 महिने ते माहिती नाही, नंदिता गायकवाडने स्वतःच त्यांना कुठेतरी न सांगता गायब केलं होतं बघा. ती म्हणाली की हे म्हातारं जे आहे की नाही ते तिकीट आहे आमचं. हे सगळं तुम्ही एकट्याने केलं? नाही, मी पण होतो संकट. पण हे तुम्ही सगळं का केलं? हे नंदिता गायकवाडांनी सांगितलं म्हणून केलं. साहेब, हे समज खोट आहे. आम्ही असलं काहीच सांगितलं नाही याला. मला वाटलं होतंच तू खोटं बोलणार. एक मिनिट बंड्या जर की साहेब, याला म्हणतात काका काळी, काळ्या कामाची काळी डायरी. आतापर्यंत नंदिता गायकवाडांनी जे जे काही गुन्हे केल्यात ते समज या डायरीत मी लिहून ठेवल्यात. आणि कुणाकडनं किती पैसे घेतल्यात हे सुद्धा या डायरीत लिहून ठेवल्यात. मिलॉर्ड, त्या कागदपत्रातल्या नोंदी आणि या बँकेतल्या नोंदी या सगळ्या पडताळून बघा. साहेब, अहो यो समजा बनाव आहे. अहो, आम्ही तर या माणसाची ओळखत बी नाही. हा, मला माहिती होतं तू पलटी खाणार म्हणून. साहेब, ते माझा मोबाईल जरा इथं मिळाला की नाही तर बरं होईल. काय आहे, माझ्या मोबाईलमध्ये हिनं जे जे काही कारनामं केल्यात, काळी कामं केल्यात त्यांनी त्याचं रेकॉर्ड आहे. सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे काय साहेब माहिती काय, ते हिनं मला सांगितलं होतं की तू राणाला मान म्हणून. ह्यो जो फोन आहे त्या फोनमध्ये मी रेकॉर्ड करून ठेवला. बस. जज साहेब, आजवर आम्ही लई खोटं बोललो, पण आता नाही बोलणार. आता पतूर या केस मध्ये जे जे काही सांगितलं जज साहेब ते समज खोटं होतं. पण आता आम्हाला खरं बोलण्याची परवानगी द्या. आम्ही हे जे काही केलं ते समजा आमच्या नवऱ्याच्या सांगण्यावरनं केलं. नाहीतर राणा भाऊजी यात मामांजीसनी मारण्याचं आमच्या मनात कधीच नव्हतं. पण आमच्या नवऱ्या पुढे आमचं कधीच काही चाललं नाही हो. कुठं आहे?
नाही जज साहेब, नाही. आम्ही जर हे शब्द केलं नसतं तर आमच्या नवऱ्याला आम्हाला धमकी दिलती. आमचं बारक पोरग युवराज, त्याला मारण्याची धमकी दिलती साहेब. या समध्यात नाव जरी आमचं असलं का नाही, तरी या समध्या गोष्टीचा सूत्रधार आमचा नवरा सूरज गायकवाड आहे. साहेब, आम्ही नुसता हक्क मागत होतो आमचा, पण आमच्या नवऱ्यानं दारूच्या नशेत समद वरबडायला लावलं. तुम्हाला ते पाहिजे असेल तर विचारा त्यांना. पण आता काम अवघडच करायचंय, तर या पुढचं तुझं आयुष्य आम्ही किती अवघड करतो ते बघतो आता. कितेपणी नाही तुला नरक यातना भोगायला लावल्या का नाही, तर नाव बदल आमचं. उद्या कोर्टात काय सांगायचं ते ठरव तू आता. भाऊ, जाऊबाई असं का बोलताय? सूरजला अडकवायला बघायला कसली माहित आहे. सूरज अडकला तर आपण केस मागे घेऊ. मग आता वहिनीसनी अद्दल घडवायची आहे खरं, त्यासाठी सूरजचा बळी नाही द्यायचा. बघा पाहिजे तर आपण केस मागे घेऊ. नाही नाही, नको, थांबा जरा. सूरज भाऊजी काय म्हणतायत ते बघू. थांब. माय लॉर्ड, मला सूरज गायकवाड यांची साक्ष घेण्याची परवानगी मिळाली. परवानगी आहे. धन्यवाद. सूरज गायकवाड हाजीर हो. सूरज गायकवाड, तुम्ही दारू पिता? तुम्हाला दारूचं व्यसन आहे? बोला सूरज, उत्तर द्या. एकच सांगायचं आहे, नंदिता गायकवाड एक नंबरची खोटारडी बाई आहे. आज तिने तर जे काही सांगितलंय का नाही, साफ खोट आहे. पैशासाठी स्वतःच्या पोराचा बळी घ्यायला मागं पुढे बघणार नाही. नवरा तर लई लांब. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या सूरज. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. साहेब, माझ्या मोबाईल मध्ये तुमचं उत्तर आहे. मी दाखवू शकतो तुम्हाला. परवानगी आहे. आमचा नवरा आहेस म्हणून एक दया दावतो तुझ्यावर. उद्या कोर्टात तुझी साक्ष फिरव आणि माझ्या बायकोच्या विरोधात हे समद कारस्थान केलंय असं सांग. बळजबरीनं तुला साक्ष द्यायला लावली हे बी सांग. आम्हासनी जेलातनं सोडव, मग आम्ही तुला घटस्फोट देतो.
सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता नंदिता गायकवाड यांनी केलेले गुन्ह्याचे स्वरूप बघता हे मेहरबान कोर्ट नंदिता गायकवाड यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. नंदुडे 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 काय झालं नंदुडे सूरज तिने जे केलंय ते कळलंय सगळ्यांना. नाही हो, माझ्या लेकीने काय नाही केलं नंदुडे. अरे तू जे काम केलंय ते सोपं नव्हतं. अरे ते काम करायला लई धैर्य लागतं बाळा. बाबा आपल्या घरासाठी मी काय बी करायला तयार आहे. नंदिता माझी वाट लावणार ते मला काल मी घटस्फोटाचा पेपर घेऊन गेलतो का नाही तेव्हाच कळलं होतं. चांगली गोष्ट ही की देवानं बुद्धी दिली आणि त्या रेकॉर्डिंगचं सुचलं. सूरज तुझा यो भाऊ जितता असताना तुझी वाट कशी लागेल. मी तुझ्या बरोबर आहोत. सुनबाई चुकातून सुधारतो तो माणूस. परत याल तेव्हा सुधरून या. आम्ही परत येऊ तेव्हा तुम्हाला तुमची चूक कळेल. नाही या घरात सत्यानाश केला तर नाव बदला आमचं. जाऊबाई, अहो आता तरी राग सोडा. नाही जाऊबाई, गोष्टी अशा सहजासहजी सोडत नसतोय आम्ही. तुमच्या गायकवाड घराण्याला नरक यातना भोगायला लावणारच. मग आता मी काय सांगते ते तुम्ही सुद्धा नीट ऐका. जोवर मी या घरात आहे तोवर गायकवाड घराण्यावर एक पोरखडा सुद्धा तुम्हाला मी ओढू देणार नाही. गायकवाड घराण्याचं हित आणि तुमचा हल्ला यामध्ये मी घट्ट पाय रोवून उभी असणार आहे. कितीही प्रयत्न करा